नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी मार्फत महिला व बालविकास विभाग या यामार्फत काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण डिटेल या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहता की हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महिला व बालविकास विभाग संबंधित जाहिरात पी-डी-एफ आहे. हे पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. या ठिकाणी पाहता तुम्ही जाहिरात क्रमांक दिलेला आहे 125/2025. त्यानंतर महिला व बालविकास आयुक्तालय, अधीक्षक, निरीक्षक, ग्रामीण शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता अशा प्रकारे या ठिकाणी पदाचे नाव असून याला फक्त ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. तुम्ही जर का एनी ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. सदर हा फॉर्म ऑनलाईन असून ऑनलाईन तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म कसे भरावे एम-पी-एस-सी मार्फत मी संपूर्ण आपल्या चॅनल उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म कसे भरावे, ऑफलाईन फॉर्म कसे भरावे. चॅनलवर जर का नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की अर्ज करण्याची सुरुवात आणि इ कालावधी म्हणजे अर्ज करण्याचा कालावधी आहे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ला सुरू होत असून 14 डिसेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. 24 नोव्हेंबरला हे सुरू होणार आहे आणि 14 डिसेंबरला याची लास्ट तारीख आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक म्हणजे ऑनलाईन अर्ज असून ऑनलाईन फॉर्म भरण्याचा आणि चलन भरण्याची 14 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. त्यानंतर जर का तुम्ही कोणत्याही कारणास्तव जर का चलन भरली नाही म्हणजे फॉर्म भरून ठेवला आणि चलन जर भरली नाही तर तुम्हाला 16 डिसेंबर किंवा 17 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी बँकेत जाऊन चलन पद्धतीने सुद्धा हे चलन भरू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण पी-डी-एफ असून जर का ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तसे तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. या ठिकाणी पाहताय की मी सांगितल्याप्रमाणे महिला व बालविकास विभागातील संवर्ग याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. किंवा पी-डी-एफ डाउनलोड करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर का परीक्षेचे स्वरूप माहीत नसेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की लेखी परीक्षा तुम्हाला हे 400 मार्काची राहणार आहे. 400 गुण आणि मुलाखतीचे 50 गुण. अशा प्रकारे तुमच्या लेखी स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षणातील प्रश्नपत्रिका 2 एकूण गुण 450 अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क. जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 449 फीज आहे आणि अमागासवर्गीय म्हणजे जे ओपनमध्ये तुम्ही फॉर्म भरसाल तर 719 या ठिकाणी तुम्हाला फीज वगैरे आहे. म्हणजे या ठिकाणी कास्ट कोणती असो एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी वगैरे जे असेल ते त्यांना 449 आणि जे ओपनमध्ये कॅन्डिडेट असेल त्यांना 719 परीक्षा शुल्क तुम्हाला भरावे लागेल ऑनलाईनच. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही जाहिरात असून याला फक्त ग्रॅज्युएशन पास असणे आवश्यक आहे. जर का तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि जर का तुम्ही अपियर असाल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.